मनापासून जय शिवराय. या शिवनेरी माझ्या मराठा बांधवांना माझा मानाचा देश वेळ नाहीये. रात्री पोहोचायचं टप्प्यावरती सध्या आंदोलन तुमच्याकडे सुरू केलं गोंधळ आपण 70-80% लढाई जिंकली. पट्टा आणि पुणे जिल्ह्यात बाहेर पडलं तर तुमच्यावरती एकच जबाबदारी पुढे लगेच जातो. जर मला गरीबाच्या पोराला मुंबईतून दिलं नाही आणि जर गुन्हेगार शांततेत पुणे जिल्ह्यातल्या खामगावी मराठ्यांना जाटवान मराठ्यांना रस्त्यावरती शांततेत यायचं सारखे कान आणि डोळे मुंबईकडे ठेवायचे. कामा धंदे पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण तुम्ही शांत बसायचं नाही. लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही. आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली. मोबाईल त्याबद्दल आपण न्यायालयाचं आणि सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलं. कारण मी एक असा माणूस काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे. राजकारण करायचं म्हणून नाही करायचं. आपल्याला पाहिजे आरक्षण. केलेलं केलंच म्हणायचं. फक्त आता एकच राहिले त्यांनी एक दिवसात केली ती काय आपल्याला जमत नाही. या शिवनेरी गडाच्या पायथ्यावरून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे. आम्ही कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आंदोलन करू पण परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. तोपर्यंत परवानगी पाहिजे. सन्मानानं या गरिबांच्या लेकराला न्याय द्यायचं काम करा. ही समाज तुमचा कौतुक करेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र सांगायची ती तुमच्यासाठी लय महत्वाची आहे. आणि ते जे आंदोलनात सहभागी झाले त्यांच्यासाठी आणि जे गरीब या मराठ्यांसाठी म्हणून हे मात्र शांतते नाही का. मराठाच्या आंदोलकानं संयम आणि शांतता ठेवायची. एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला जर 5,000ची परवानगी दिली सगळ्यांनीच तिथे जाऊन काही करायची गरज नाही. तिथे जवळ कोणतं ग्राउंड देते त्याच्यावर बाकीच्या बसायचं कच्चून खायचं आणि झोपायचं. त्रास दिला तर किलोमीटर आमचं कशी यायचं किती सोपं आहे. पण आर्मीचं वागायचं नाही. कायद्याचं पालन करायचं. न्यायदेवतेचं पालन करायचं. तुम्ही जर आडमुठा वागला तर तुम्हाला एक महत्वाचा शब्द समाजाला आपल्याला घरून पाठवलं मुंबईला. त्यांना असं आहे हे लेकरं आपल्या समाजाला न्याय देतील. ही अशा समाजाला जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठाच्या पोरांनी ओळखा. तुमच्या थोड्या आडमुठ्यापणामुळं आपला समाज संपता कामा नये. तोंडाला आलेला घास जवळ आलेला विजय घालू नका. तुम्हाला हात जवळ विनंती माझी म्हणले ना 5,000 बसा 4,000 बसू काय त्याला आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंडवर बसू. ते 5,000 गेले तर दुसऱ्या 5,000 बसू. किती सोपे
कागद नका लिहू. भावना समजून घ्या आणि संयम समजून घ्या. या संयमामुळे 70 वर्षात न मिळणार आरक्षण 3 करोड मराठ्यांना आरक्षण दिलं आपण आतापर्यंत. तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही. तुम्ही फक्त संयम ठेवा. पोलीस जर म्हणले फक्त 5,000चा बाकीची डबासा किती बसायचं मानले जाईल. तुम्हाला काय करायचं मी हल्ला का मग तुम्ही शांता द्या. तुम्हीच गेले आणि तिकडे समुद्रातून तुम्ही गावाकडे गेले मग नाही ठेवा. आपले कोणी ना कोणी मांडी घालून बसतोय ना इतकं चाकून बुद्धी ठेवायची. आता 8 मोठा धंदा बस आपल्याला कोणी उचित आपण मग रायकडे जाऊन यायचे तेव्हा काही मग काय आता ही ग्रामीण भाषेची भाषा इंग्रजीमध्ये घोडे लावले. आता काय करावं अशी भाषा आहे सगळ्या पाहिजे तिला काय करावं. आता मी काय हे शेतकरी बोलू नाही मग आता गेस्ट हाऊसचा जन्म नाही म्हणून मला शुद्ध चांगली भाषा मी खेड्यापाड्यात कष्ट करणाऱ्या शेतकरी अस्सल मराठ्यांच्या आवलात फायदा समाज मी आपलं इमानदारीनं करतो इमानदारीनं बोलतो आणि ते जतो पदपूर ते मध्ये ते मॅनेज करून आहे ना नाही पाहिजे मला पदन पैसे काय म्हणणं. म्हणून मराठीचे लोक समजून घ्या. हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठीच्या पोरासाठी आहे आणि घरी असणाऱ्या मराठ्यांसाठी. त्यांनी काय केलाच ना 5,000 बसू बाकीचे ते म्हणले की दवाचा तिथे जवळ जाऊ दे. पण तुम्ही मुंबईतच हे लक्षात ठेवा. बारी एक दुसरा जो काय फरक पडला आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. मीडियासमोर बोलायचा विषय नाही. आज बाबा 7-8 टप्पे आपण केलेले आंदोलन घ्यावे कारण जिंकायचं म्हणून तर गेला मागचं गबाळ महाराष्ट्रातलं मुंबईचं आलं म्हणून समजायचं. उठून लावलं त्रास दिला की राहिलेल्या मावल्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं. आणि लय त्रास दिला झोपाटलं झिपडलं महाराष्ट्रात चाक फिरून देतात नाही मावल्या करोडो मराठी रस्ते पण शांत होते. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आणि कायदा तोडायचा नाही. आणि पोलिसाला सहकार्य करायचं काय होतं ते आपलेच आहेत. त्यांना आपण वाटत असून आपल्या पोराचं कल्याण म्हणून पण काय करते किंवा झड्डवची काही लावली त्यांनाही बोर्ड लागत असेल मनातले मनात आणि आपल्या पोराचं कल्याण होणार आहे. कारण इथं पैसे लागायचे शिकायला आता आणि तो झाला पोलीस तो झाला तहसीलदार त्याचं पोरगर पोरगी होईल कशावर. त्यासाठी आरक्षण लागतं हे त्यालाही मनातल्या मनात पटतंय. हे गाड्या लावतोय म्हणून मागून एक गाड्या लावतोय ड्युटी करतोय पण गाड्या बी लावतोय गरिबासाठी. ही लढाई सगळ्यांनी हातात घेतली. फक्त आता आपल्यावर अवलंबून आहे. समजतात तर मी बोललेलो आपण इतका संयम धरा किती उचकलं तरी उचकायचं नाही. आडबटपणा करायचा नाही. आपल्या अर्ध्या पुढे गेले ना म्हणायचं गेले आम्ही आहे तिथे ते अर्धे बाहेर आले तुम्ही जा नंबरशीर एकदाच सगळे घुसायचं म्हणलं तर त्यांना पोट दुखत. त्याच्यामुळे आपल्याला पोट दुखून घ्यायचं नाही. सोडा खाता सोडा गोळ्या गाळ्या सगळं ठेवायचं. पोट दुखायला लागलं की गोळी द्यायची काय ते माझ्या सगळं डोकं लावतो. मी मुंबई सोडित नाही आता काही झालं तर सोडित नाही. फक्त एक नाकाला सांगा इथं जो वेळ बसलेला जातं मी लाखो जण या लाखो बांधवांना माझं सांगणं आहे. कुणी जर म्हणला की मी जाणारच आहे तर त्याला समजून सांगा गपची बसली आम्ही बसायलो तो काही एकटा शहाणा नाही. काही आपल्या भावा तिथं लढते काही भाव इथं लढते आणि काही भाव गावाकडे त्यांना गाव सांभाळायचंय तालुका सांभाळायचा जिल्हा सांभाळायचा आहे. आंदोलनाचे टप्पे त्याप्रमाणे त्याला हे करायचं. आता काही निघणार आहे काही तुला दिसून नाही. मला वाटलं एवढं चालत नव्हतं. ते सगळ्या लांबच झेडत आहे लांब 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 बेट्या माझ्या नादी लागल्या तोच होत असतं. मी सोपा नाही मला सगळे व्यसन दिले. मला आजचे बाकीचे सगळे म्हणजे जे यार आहे फक्त देवेंद्र फडणवीस नाही आपण काय रसायने त्यामुळे
तुम्ही फक्त संयम धरा, शांततेत मुंबईत यायचे. 5,000 तर 5,000, 2,000 तर 2,000. बसणं गरजेचं आहे, न्याय देणं गरजेचं आहे, कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे, लोकशाहीचं पालन करणं, मुंबईला सहकार्य करणं गरजेचं आहे. कारण देव देवता आपला आहे, त्यांचा नाही. ते फक्त निवडून येऊन तरच देवाची पूजा करतात. आपण 3-4 टायमाला पाय पडतो, सकाळी संध्याकाळी, आणि ते आपल्याला हिंदू शिकवते. म्हणजे गोटे घालायला आपण आणि आमदार म्हणजे होते ती, आणि आम्हाला शिकले देव, आणि त्यांचा 1,500 आहे, आपला 11,000 आहे. परातीत घेते निघालच दुर्गाच्या पाठीवर. त्याला म्हणलं कमवून ते म्हणजे तिला लय गडबड असते, त्याच्यामुळे यांचा 1,500 आणि आमचा 11,000. अरे आम्ही 3 महिन्याचा करू खानदानी कमी आमच्या. पण लेकर बाळा तुमचा मोठं करणं जबाबदारी. त्यामुळे तुम्ही एवढीच गोष्ट आता सांभाळा. जर आता मुंबईकडे निघालं आणि ते जर म्हणले 5,000 बसा, बाकी त्याला जे ग्राउंड दिलं ना, धडाधड गाड्या लावून घालायचं झोपा. लोड घ्यायचा नाही, संयम ठेवायचा, कोणी आडमुठपणा करायचा नाही. तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो, समाजाच्या अंगुलीत आडमुठपणा येईल आणि समाज जे आपल्याकडे आशाने बघतो हे पूर आरक्षणात आणणार आहे, तर त्याला बाधा येऊ देऊ नका. तुम्ही फक्त शांत राहा. तुमचा कोण वापरा करताना ते मी बघतोय मग तुम्ही फक्त सांगा. चलो धन्यवाद. सर्वजण मुंबई द्या, लोकांनी राजा राहायचा नाही. चलो मुंबई, जय श्रीराम. मराठा समाज शिवबंद करते, ममता मित्रांचा आपल्याला सकत आहे. संतोष दादा पारगे, थांबा 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 थांबा, काय झालं बघा ऐका. आपला एक बांधव सकाळी श्रावण खरं झाला, खरं घरात आपल्या श्राद्धांजली बहुमत हो श्रद्धांजली. कारण आपला भावाला आपल्यातून आता शब्द फुटत नाहीच माझी. आपल्या लेकरू आपल्या समाजाला न्याय मिळावा म्हणून मुंबईकडे चाललो होतो. सतीश भैयाला त्यांना ते काय दम छाटला किंवा काय झालं माहित नाही. त्यांना अटॅक आला किंवा मुंबईकडे चालले होते. आपल्यातून आपला एक भाऊ ज्याला त्याचं बलिदान वाया जाऊ द्यायचं म्हणून आपण त्यांना त्यांच्या दुःखात आपण सगळे सहभागी, ते कुटुंब आपण उघडं पडू द्यायचं नाही. त्यांच्या लेकरा बाळाच्या पाठीशी आपण राहायचं. कारण घरचा करता जर गेला तर कुटुंब उघड्यावर पडतं. तुमची माझी जबाबदारी इथून पुढे मराठीचे कुटुंब उघडे पडू द्यायचे नाही आपण. म्हणून आपण सगळे त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहू. करा सुरू तुम्ही श्रद्धांजली.